नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आम्ही खूप दिवसांनी आज असा आडवा अशी छान मोठा ब्लॉग करणार आहोत. सो आजचा ब्लॉग म्हणजे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. आम्हाला काही दिवसातच 2 वर्ष होणार आहेत आमच्या लग्नाला. म्हणजे 16 तारखेला आम्हाला 2 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 3ऱ्या वर्षात एंटर करतोय. बट या 2 वर्षात आम्ही खूप काही फेस केलंय किंवा खूप काही गोष्टी अनुभवल्या आहेत. आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखू लागलोय आणि या 2 वर्षामध्ये आम्हाला खूप डीएम आले, खूप डीएम्स आले, की वैभव दादामध्ये असं काय स्पेशल आहे किंवा वैभव दादामध्ये काय अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही आमच्या कंपॅनियनमध्ये किंवा पार्टनरमध्ये बघितल्या पाहिजे. खूप मुलींनी मला मेसेज सुद्धा केले, की ताई माझं अरेंज मॅरेज होतंय आणि मला नाही कळत आहे, की कसा मुलगा बघायचा. आम्ही कोण नाही आहोत सांगणारे, की तुम्ही कसा मुलगा बघितला पाहिजे. बट मी जे वैभवमध्ये बघितलंय, लग्नाआधी मला सगळ्या गोष्टी नाही दिसल्या. पण ज्या गोष्टी थोड्याफार मी ऑब्झर्व केल्या त्या गोष्टीवर मी त्याला निवडलं होतं. सो आजचा हा ब्लॉग अशावर आहे की वैभव माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग नाही तर ग्रीन फॉरेस्ट आहे. मी नेहमी बोलत असते ब्लॉग्स मध्ये किंवा कोणालाही. तर मला भेटणारी लोक सुद्धा म्हणतात की दादा ग्रीन फ्लॅग नाहीये, ग्रीन फॉरेस्ट आहे. सो तो ग्रीन फॉरेस्ट का आहे किंवा त्यात काय अशा क्वालिटीज आहेत, काय पॉइंट्स आहेत, हे मी या पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्याचे रिझन्स म्हणजे तो असा का करतो ह्याचंही सुद्धा मी वैभवकडून आन्सर्स घेणार आहे. सो आजचा काय की हा कम्प्लीट व्हिडिओ ह्याच्यावरच होणार आहे. सो शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. पहिला पॉइंट म्हणजे जे मी लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी सुद्धा मी ऑब्झर्व केलं होतं वैभवमध्ये, तो म्हणजे त्याचा एक स्वभाव आहे की तो कधीच मोठ्या आवाजात नाही बोलत किंवा भले माझं काही चुकलं किंवा मी एखादी गोष्ट केली, त्याला एकदा राग खूप कमी येतो. बट जरी राग आला तरी तो कधीच माझ्यावर आवाज चढवून बोलत नाही. कधीच तो आवाज असं एक एक पर्टिक्युलर त्या टोनला जाऊन माझ्याशी कधीच बोलला नाही किंवा त्यांनी मला कधी असं एक्सप्लेन नाही केलं की हे का असं केलंस किंवा तू हे काय केलंस आणि हे असं का आहे. सो तो पॉइंट मला खूप जास्त अट्रॅक्ट करतो तसं नेहमीच, लग्नाच्या आधी सुद्धा लग्नाच्या नंतर सुद्धा. लग्नाच्या आधी तर सगळीच मुलाशी प्रेटेंड करतात की मी खूप छान आहे, बट लग्नानंतरही ह्या गोष्टी कॉन्स्टंट तशाच्या तशा अजूनही आजच्या दिवशीपर्यंत सेम आहेत. सो वैभव का म्हणजे तू युजली माझ्यावर जर एखादी गोष्ट चुकली किंवा मला जर वाटलं की नाही मी काहीतरी चुकीची गोष्ट केली तर मला तू माझ्यावर आवाज का नाही चढवत, म्हणजे ओरडताना सुद्धा तुझा आवाज खूप कमी असतो का? फर्स्ट ऑफ ऑल, जी गोष्ट आवाज कमी करून जे बोलता येतं किंवा डिस्कस करता येतं, ते आवाज ओढून का बोलायचं? आणि जर मी आवाज वाढवला तिच्यावर जर मी आवाज वाढवला तर एकतर हिला हर्ट होणार आणि सोनाला हर्ट झालं तर मला हर्ट होतं. सो अल्टिमेटली आमच्या दोघांना हर्ट होणार आहे त्या गोष्टीचा आणि तिला वाईट वाटेल, तिला राग येईल. तिला एखादी हो. गोष्ट जी आवडत नाही ती मी नाही करणार कधीच. त्याने स्वतःहूनच हा एक अजून एक पॉइंट सांगितला की मला जी गोष्ट नाही आवडत तो कधीच करायला बघत नाही, बट मी युजली कधी वैभवला अडवत नाही. आता सेकंड पॉइंट की वैभव मला कोणत्याच गोष्टीला कधीच अडवत नाही की तू हे नाही करायचंस किंवा तुला हे नाही करायला चालणार किंवा आम्हाला हे नाही चालणार आहे किंवा मला हे नाही आवडत आहे किंवा सुना नको तू इथे नको जाऊस, तू हे नको घेऊस, तू असं नको करूस, तू हे नको घालूस. कधीच नाही अडवत तुम्हाला कुठल्याच गोष्टीला. आणि ती पण गोष्ट खूप मला भावते नेहमी की मी जशी आहे, जशी राहते, जशी कपडे घालते किंवा जसं काही काही असू देत, मी विचित्र खूप राहते आणि मला कसंही म्हणजे मी कधी कधी मेकअप सुद्धा करत नाही, कधी कधी मी अशीच फिरत असते. सो ते वैभव मला असं कधीच बोलत नाही की तू असंच राहिलं पाहिजेस, तू तसंच राहिलं पाहिजे, तू टिकलीच लावली पाहिजेस, तू मला आहोजाहोज केलं पाहिजेस किंवा तू मला असं म्हणतात ना की ट्रेडिशनल कपडेच घातले पाहिजे, असं कधीच करत नाही. आणि का वैभव म्हणजे तुम्हाला असं कोणत्याही गोष्टीला का नाही अडवत? तिला तिचं फ्रीडम महत्वाचं आहे. तिचे ड्रीम्स, तिच्या इच्छा, तिच्या आवडीनिवडी त्या सगळ्या मला बघाव्या लागतात आणि जर एखादी गोष्ट तिला आवडते, तर मी तिला ती करण्यापासून नाही अडवणार कधीच. तू बिकॉज इंग्लिश बोलू शकतो, याचं मराठी खूप वीक आहे गाईज. हा प्रॉपर नाही, माझं स्कूल मधला मराठी चांगलं होतं. बट देन जसं मी कॉलेजमध्ये गेलो, लाईफ पुढे गेली, तसं जास्त करून इंग्लिशमध्येच कॉन्व्हर्सेशन होतं. म्हणजे मराठी बऱ्यापैकी बोलतो तो, पण थोडस काही काही शब्द त्याला असे अडकले. हा. सो तिच्या ड्रीम्स, तिच्या इच्छा, तिचं फ्रीडम ह्याची मला जास्त काळजी आहे. अँड तिला एखादी गोष्ट जर अडवली करायला, तर ती तिला नाही आवडणार. तिला अगेन हर्ट होणार आणि जसं मी सांगितलं, की
तिला हर्ट मी नाही करू शकत. सो नाही एक हर्ट होण्याचा जर एक मुद्दा साईडला ठेवलास तर कोणत्याही मुलीला कोणत्याही मुलाने का अडवलं नाही पाहिजे. देखील जसं मी सांगितलं, तुमच्या इच्छा आहेत, तुमचे ड्रीम्स आहेत, तुमच्या आवडीनिवडी आहेत. ऍज अ पर्सनल ह्युमन बिईंग, ऍज अ इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी जर तुम्ही राहत आहात, तर तुम्हाला दुसऱ्या एखादा पर्सनॅलिटीचा माणूस अडवत जर असेल तर तसं इट्स नॉट फेअर, राईट? तुमच्या डिफरन्सेस आहेत, तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, ओपिनियन्स वेगळ्या असतात. सो डिफरन्सेस ही असणार आणि ते जपणं आपल्याला झालं पाहिजे. अल्टिमेटली वी आर इन अ रिलेशनशिप आणि एकमेकांची काळजी घेणं हेच आमचं एम आहे. ओके, नाईस. आय होप की तुझं हे बोलणं ऐकून प्रत्येक मुलगा असा नसतो, पण जी मुलं लाईक अडवतात मुलींना ती नक्कीच थोडासा विचार बदलू शकतात. जी आपला जो क्राऊड मुलांचा आहे म्हणजे थर्ड पॉइंट असा आहे, वैभवने मला कधीच अपशब्द नाही वापरले किंवा वेडी आहेस का सोना किंवा पावडटच असतो किंवा बावळट पागल असं आपण जे म्हणतो, शिवाय तर खूप लांबची गोष्ट आहे. तो मला कधी असं माझी निंदा सुद्धा करत नाही मला किंवा असं खाली लेखत नाही वैभव. मी खूप वेड्यासारख्या गोष्टी करते. मला स्वतःला माहितीये मी खूप वेडसळ मुलगी आहे, कारण मी नॉनसेन्स गोष्टी खूप जास्त करते सिरियसनेस पेक्षा. घरी आम्ही दोघंच असतो तेव्हा एक 50% मी खूप सिरियस असते आणि 50% खूप मी लहान मुलीसारखी वागते किंवा कधी कधी तर मी एवढा कंटाळते मी कधी कधी झाडू सुद्धा मारत नाही. आणि कधी कधी वैभव आला की असा पसारा झालेला असतो घरामध्ये आणि मी टीव्ही बघत बसली असते बिकॉज मी ब्लँक असते टोटली. तर तरी तेव्हाही वैभव मला चिडत तर नाहीच, पण कधी तो अपशब्द सुद्धा वापरत नाही. बाय द वे, हा तिचा फेवरेट सोफा आहे. तुमच्या मागे टीव्ही आहे आमची, सो ती इथेच बसलेली असते मस्त टीव्ही. माझा कम्फर्ट प्लेस आहे ही. मला इथे बसायला खूप आवडतं. मी जेव्हा पण वैभव येतो त्याच्याकडे स्वतःच्या पर्सनल कीज आहेत. कधी कधी नसतं की मी डोर ओपन करते. सो कधी कधी वैभव अचानक एंटर केल्या मी अशीच लोळत पडलेली असते टीव्ही बघत आणि झाडू मारलेला नसतो किंवा घर कधी कधी स्वच्छ नसतं. नेहमी माझं घर छान क्लीन ठेवते मी, पण कधी कधी स्वच्छ नसतं. पण कधीच वैभव येऊन मला ओरडत नाही की काय सोनिया काय मूर्खपणा केलाय हा, काय पसारा आहे आणि काय हे कपडे नाही घडी घालतेस तू माझं. आणि कधी कधी वैभवचे सेकंड डेला कपडे त्याला घालायचे असतात तेही मी कधी कधी धुणं विसरून जाते, कारण आपल्याकडे वॉशिंग मशीन नाही, मला ते पर्सनली वॉश करावे लागतात. सो तेही मी कधी कधी विसरते. पण अगेन तो नेक्स्ट डेला सुद्धा एक दुसरे ऑप्शन निवडेल. पण तो मला कधीच बोलत नाही की काय मूर्ख आहेस का, तुला समजतं की नाही. हे माझे शब्द आहेत, हे मी युज करते. पण वैभवला कधीच नाही युज करत. तो मला कधीही अपशब्द युज करत नाही. हा सगळ्यात मोठा पॉइंट मला त्याचा खूप जास्त अट्रॅक्ट करतो. का वैभव तुला वाटत नाही मला वेडी आहेस का बोलायला किंवा पागल आहे ही मुलगी असं बोललं नाही आवडत का तुला? शिव्या सुद्धा देत नाही. एक्झॅक्टली, मी असं सहसा मुलांच्या तोंडातून शिव्या वगैरे निघतात, इझी आहेत असे वर्ड्स निघतात, इझिली निघतात. मुलांच्या काय मुलींच्याही तोंडातून निघतात. पण एखादी गोष्ट आपण नॉर्मली बोलू शकतो, तर त्याला शिव्या देऊन का बोलू? अजून एक पॉइंट की एक एक जणांची ही लव्ह लँग्वेज असू शकते की काय वेडी आहेस का बाळ तू किंवा हे ते. बट अगेन वैभवला पर्सनली असं वाटतं ना की एखाद्या मुलीला वेडं बोलणं किंवा मूर्ख बोलणं हे कुठेतरी डिसरिस्पेक्टफुल असतं किंवा कमी आहे ते वाटतं त्याला. म्हणजे हे खूप क्रिंज गोष्ट तुम्ही म्हणू शकता तुमच्या भाषेमध्ये. आणि ही गोष्ट एखाद्या पॉझिटिव्ह शब्दातून तुम्ही व्यक्त करू शकता, एक्सप्रेस करू शकता, जसं लव्ह एक्सप्रेस करणं युजिंग पॉझिटिव्ह वर्ड्स. तीच गोष्ट तुम्ही निगेटिव्ह वर्ड्स युज करून का एक्सप्रेस करायची तुम्हाला? अजून एक गोष्ट म्हणजे हा त्या गोष्टीला अशा प्रकारे टॅकल करतो. एक्झाम्पल सिंगलेचे कपडे जरी वॉश नसतील तर तुम्हाला सरळ बोलतो ठीक आहे सोना, इट्स ओके, दुसरं कधी घालून जातो. हा एक शब्द तो बोलून गेला की मी दिवसभर गिल्ट मध्ये असतो की शूट यार ह्याला ते घालायचं होतं मी नाही केलं. मला डबल गिल्ट येतं की यार हे मी नाही करायला, हे मी करायला पाहिजे होतं, हे मी करायला पाहिजे होतं. नाही झालं पाहिजे. हा मला पर्सनली असं इंटेन्शनली हिला गिल्ट बसावं म्हणून नाही बोलत, पण ते मला ऑटोमॅटिकली गिल्ट बसतं का लाज वाटते कारण हा मला ओरडला पण नाही म्हणून मी चूक करते. ती चूक मी नेक्स्ट टाइम कधीच करत म्हणजे कधीच म्हणजे माझ्याकडून खूप कमी होते ती चूक. म्हणजे मी नोटीस करते की नाही मला काही बोलते त्याचा मी फायदा नाही घेतला. ओके, सो नेक्स्ट पॉइंट हा आहे की आमच्या या 2 वर्षाच्या छोट्याशा लाईफ मध्ये ना खूप काही गोष्टी घडल्या, खूप मोठ्या गोष्टी घडल्या, खूप अप्स अँड डाऊन्स आले. हे आम्हा दोघांनाच माहिती होते. मध्यंतरी मी इन्स्टाला पण खूप जास्त ऍक्टिव्ह नव्हते. त्यामध्ये असू दे किंवा काही असू दे पर्सनल म्हणजे घर घेणं, गाडी घेणं, काही असू दे, त्यामध्ये
वैभवला माझे ओपिनियन, माझी मतं खूप मॅटर करतात. तो मला माझं मत विचारतो किंवा त्याच्या लाईफ मधला कोणताही मोठा डिसिजन घेणं, जॉब स्विच करण्यापासून ते एक साधा शर्ट घेण्यापर्यंतचा सुद्धा तो डिसिजन घेणार असेल तर मला तो आवर्जून विचारतो की सोना तुला काय वाटतं, हे मला छान दिसेल का, किंवा सोना तुला काय वाटतं आपण हे केलं पाहिजे का. आमच्यातली कुठलीच अशी एकही गोष्ट नाहीये जी म्हणजे अगदी आता मला हे झाड दिसतंय, हे झाड मला घ्यायचं होतं पण खूप क्षुल्लक गोष्ट आहे, त्याचा काही वापर नाहीये, मी एक्झाम्पल देतो, तरी पण मी घेऊया का, घेऊया असं. म्हणजे ही छोटीतली छोटी गोष्ट मी एकमेकांना विचारतो. आणि मुली तर सहज आपल्या पार्टनरला विचारतातच, पण बॉईज, मोस्ट ऑफ बॉईज ना गृहीत धरतात मुलींना, म्हणजे अंडर एस्टिमेट करतात की तिला आवडेल रे, तिला तिला पटणार आहे माझं, म्हणजे मी तिच्यासाठीच करतो, हे चांगलंच आहे. कधी कधी काय होतं ना की आपण आपल्या पार्टनरसाठी तिच्या चांगल्यासाठीच करायला जातो पण ती गोष्ट तिला आवडत नाही. सो गृहीत न धरता वैभव मला माझे ओपिनियन्स विचारतो, जे की खूप कमी आहे सध्या मुलींना स्वतःचे ओपिनियन्स नाही विचारलं जात. तर तोच काय त्याची फॅमिली सुद्धा मला विचारते, मी जस्ट एंटर झाले त्यांच्या लाईफमध्ये, बट स्टील वैभव मला प्रत्येक डिसिजन मध्ये, प्रत्येक मोठी छोटी गोष्ट कोणतीही असू दे, माझे ओपिनियन घेतो, डिसिजन घेताना माझ्यासोबत डिस्कस करतो आणि मग आम्ही पुढे जातो. ह्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन सोनानेच देऊन टाकलं तुम्हाला सगळं. जसं ती क्वेश्चन विचारतो ती त्यातच तिचं एक्सप्लेनेशन पण येऊन गेलं. सो या जे ओपिनियन्स आहेत आपले, अगेन इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीज आहेत, ओपिनियन्स वेगवेगळे असतात, आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, बट देन यू आर इन अ रिलेशनशिप, यू आर लिव्हिंग टुगेदर, तुम्ही एकत्र राहताय आणि तुम्हाला दुसऱ्याच्या ओपिनियन्सना पण व्हॅल्यू करावं लागतं, त्यांच्याही आवडीनिवडी बघावं लागतं. सो एखादं डिसिजन मी घेत असेल तर मग मला ह्याचा पण विचार केला पाहिजे की ही गोष्ट सोनाला आवडेल की नाही. आणि कधी मला जास्त माहिती नसतं की हिच्या मनात काय चाललंय किंवा हिला ही गोष्ट आवडेल का नाही. सो मी डिरेक्टली विचारून टाकतो तिला की सोना हे बघ, मला हे घ्यायचं आहे किंवा हा डिसिजन आहे, तर आपण जाऊया का पुढे ह्याच्याबरोबर, तुला काय वाटतं. सो मी क्लिअरली विचारतो. नंतर पुढे जाऊन असं नाही व्हायला पाहिजे की एखादी गोष्ट मी केली आणि सोनाला ती नाही आवडली तर तिला, त्याला माहितीये की जरी मला नाही आवडलं ना मी पटकन रिॲक्ट नाही करत, हा. माझ्या बिहेवियर मध्ये ते दिसून येते. म्हणजे नेक्स्ट आणि खूप खूप मोठा आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, की वैभव म्हणजे ऍज अ ह्युमन किंवा ऍज अ मुलगा, एक बॉय मॅन, तो कधीच ना असं डिफरन्स नाही फील करून देत मला की हे काम मुलीचंच आहे आणि हे काम बाहेरचं मुलाचंच आहे. किंवा एखादं समज जर घरी जर कोणी आपल्याला, मला जर मार्केटमध्ये जाऊन भाजी वगैरे आणायची तर ते काम तूच करायचंयस, किंवा बाहेरच्या बँकेतली कामं आहेत, बाहेरचं जर काही आणायचं असेल मॉल वगैरे तर ते मी बघून घेईन, ते तू नको सांगूस, असं कधीच नाही करत. म्हणजे जो जेव्हा पण आता ह्याला काही मीच एक्सप्लेन करेन ह्याची ही गोष्ट सुद्धा, म्हणजे हे ते मी फील केलंय. वैभव कधीच डिफरन्शिएट नाही करून देत की किचन मधलं घरातलं काम हे मुलीचंच आहे आणि बाहेरची कामं ही मुलाचीच आहेत. कारण त्याने मला हे स्वतःहून सांगितलंय, मीच त्याचं एक्सप्लेनेशन देईन तुम्हाला. मी वैभवला विचारलं की वैभव तू का, म्हणजे एक एक मुलं आहेत अशी आणि माझ्याच ओळखीतली काही आहेत, सो तुला का असं वाटतं. तर तो काय म्हणाला, सरळ ते म्हटलं की तू घरात बसून असलीस किंवा नसलीस, आता तूही बाहेर पडतेस, तूही कमवतेस, पर्टिक्युलर किती का अमाऊंट असे ना, तू बाहेर पडतेस, तू कमवतेस, मीही बाहेर पडतो, मी कमवतो. पण मला घरी येऊन तू असं म्हणतेस का, चल वैभव बाहेरची कामं झाली आता घरातलं काम कर, मग मी तुला काम म्हणू. तू पण जर बाहेरचं काम करतेस तर तुला घरातलं काम करायला ऑफकोर्स कंटाळा येणार आहे, किंवा मीही येऊन तुला मदत करू शकतो. किंवा कधी कधी काय होतं, मी जसं की तुम्हाला मगाशी मी एक्झाम्पल दिलं, कधी कधी मी खूप जास्त ब्लँक होते आणि मला काहीच समजत नाही, मी करत नुसतीच बसून असते, टीव्हीवर काय लावलं हेही माझ्या डोक्यात काही चालत नाही, मी बघत बस टाइमपास करत स्क्रोल करत असते. सो वैभव आल्याला कधी कधी घरात पसारा असतो, चहा पडलेला असतो, तो यायच्या वेळेला मला चहा वगैरे नाश्ता रेडी असतो, पण कधी नसतो. त्यावेळेला वैभव येतो, चिल बसतो शांत, काय झालंय, येतात येस का, असं सगळं गप्पा वगैरे होतात, मग गाण्यांची बडबड होते, मग हा फ्रेश होऊन येईपर्यंत मी फक्त चहा ठेवते. मग वैभव स्वतःहून येऊन चल आपण खूप सुंदर चहा बनवतो. खूप म्हणजे मला स्वतः हेल्प करतो की चल आपण एक काम करूया, जसं फ्रेश जरा घर जरा आवरूया आणि तू एक काम कर, तू जेवणाला लाव, मी जरा भांडी वगैरे लावून घेतो असं.
म्हणजे त्याला मी असं कधी भांडी घास किंवा कपडे धुव असं कधीच काही म्हणत नाही. ती वेळच त्याच्यावर येऊ देत नाही मी. अगदीच मी आजारी असली तर तो घासतो. आणि ही लाजिरवाणी गोष्ट नाही हे बॉईज, माझा भाऊ सुद्धा घासतो. माझ्या वडिलांनी सुद्धा माझी मम्मी आजारी असताना, आम्ही दोघी घरी नसताना त्यांनी ही भांडी घासली. सो ही खूप मोठी गोष्ट नाहीये की Even लग्नाआधी पण भांडी घासत होतो. मुलगा कशी काय भांडी घासू शकतो. नाही, ही खूप कॉमन गोष्ट आहे आणि खूप प्राऊड फील करून देतो तुमच्या पार्टनरला, तुमच्या मम्मीला की माझा मुलगा घरकामामध्ये मदत करतो. सो आम्ही दोघं मिळून घर आवरतो. कधी कधी मी झाडू मारला की वैभव मॉपने लादी पुसून टाकतो. मी जर जेवणाची भांडी आणून ठेवली आहेत तर वैभव ती जेवणाची भांडी नेऊन ठेवतो. मी जर कपडे सुकवत घातलेत तर कपडे काढतो. मी म्हणजे जर मी कपडे धुतली तरी तो पूर्णच्या पूर्ण मला न सांगता, मी जस्ट बाळली बाहेर की तो कपडे सुकवायला आपोआप बाहेर जातो. मीही जाते बाहेर, पण तो असं कधीच मला फील करून देत नाही की हे तुझं काम आहे, तू कर, मी का कर. कधीच नाही करू दे. त्यामुळे आम्हा दोघांची चिडचिड खूप कमी होते. म्हणजे कधी कधी काय होतं, मुलींचे मी सांगू शकते की जबाबदाऱ्या घरातल्या असतात, घरातली कामं असतात. आम्हा दोघांचं जरी घर असतं तरी आम्हाला कामं तेवढीच पडतात. असं नाही की ते 5 जणांचं घर असू दे किंवा 10 जणांचं घर असू दे किंवा 2 जणांचं घर, कामही तेवढीच असतात. तर आम्ही काही मेड वगैरे सध्या लावली नाहीये. सो जे काही आमची घरातली कामं आहेत ना ती आम्ही दोघं जण मिळून करतो. वाटण्या सुद्धा करत नाही आम्ही की तू हे कर मी हे करेन, कधीच नाही. जर मी एखादं काम करायला घेतलंय त्याच्यामध्ये वैभव ऑटोमॅटिकली जॉईन होतो. जर वैभव एखादं काम करतोय तर मलाही ऑटोमॅटिकली त्याला जॉईन व्हायला आवडतं की आम्ही दोघं म्हणून ते काम लवकर संपवून टाकू. मोठो हाच असतो की लवकर फ्री होऊन आम्ही आमचा मूवी बघत बसू. जसं सोनाचा पण बिझनेस आहे, ती पण बाहेर जाऊन येते, ट्रॅव्हल करते खूप जास्त आणि दिवसभर उभे राहून वगैरे खूप कामं करते, तर तिलाही रेस्ट मिळत नाही. सो ती हा. जेव्हा घरी येते तेव्हा मी असं एक्सपेक्ट नाही करू शकत की तिने सगळं काम आता केलं पाहिजे घरातलं येऊन, पण बिकॉज शी इज अ वाईफ, शी इज अ होम मेकर आणि घरातली सगळी कामं तिनेच केलं पाहिजे असं नसतं. असं तीही एक ह्युमन बिईंग आहे, तिचीही बॉडी आहे, तीही थकते आणि अशा हा वेळेला गुण याचा ना गाईज, मी सॉरी तुला स्टॉप करते मध्ये, हा गुण याच्या आई वडिलांकडून आलाय असं म्हणायला हरकत नाही. त्याची मम्मी खूप जास्त प्रॅक्टिकल विचारांची आहे. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय, आमची जी स्टोरी होती ते तुम्हाला सांगितले, जर मी बघितलं असेल तर. त्याच्या मम्मीचं एक म्हणणं आहे की संसार हा एक गाडी आहे आणि त्याला ते 2 चाकं पाहिजेतच. जर एक चाक खराब झालंय ना तर ते एका चाकावरती गाडी कधीच चालू शकत नाही. सो संसाराचा गाडा हा तुम्हाला दोघांना पुढे न्यायचं, मग ते बाहेरचं काम असू किंवा घरातलं काम असू. ते एक गोष्ट वैभवच्या डोक्यात फिट आहे आणि तुम्हाला कधीच वेगळं असं फील करून देते की हे तुझंच काम आहे, तुलाच करायचं. म्हणजे जर एखाद्या वेळेला मी दूध जरी फ्रीजमध्ये ठेवणं विसरले आणि मी जाऊन झोपले तरी वैभव आठवणीने जाऊन एकदा राऊंड मारतो की सगळं आता आहे का. तो दुसऱ्या दिवशी दूध नसल्यावर मला ब्लेम नाही करत की दूध नाश्ता तू आतमध्ये नाही ठेवलंस म्हणून. तो त्याच्या आधी ते आतमध्ये ठेवून रिकामा होतो, चिल राहतो. कधी कधी माझ्याकडून दूध पण नासले, तर मी खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगते ब्लॉग मध्ये. बट दूध नाचलं सुद्धा तर तू काही नाही वाईट वाटून घेत. ठीक आहे, राहिलं, इट्स ओके, ठीक आहे. ते असं आठवत काहीतरी बनवतो, खवा वगैरे बनवून तो हा. खातो. दूध जर नसलं असेल तर त्याला माहितीये, खूप नाही, कॉमन मी गोष्ट आहे, सांगेन, माहितीये. मला मी ती गोष्ट सांगते. आवडते. तो पूर्ण दूध आटवतो, थोडंसं करपवतो त्याला आणि साखर वगैरे घालून त्याचा एक प्रॉपर खवा बनवून तो खातो. पण त्याला असं कधी दूध नासवल्यास नुकसान करतेस कधीच नाही करत. हा एक्सपिरियन्स मी आजच्या दिवशीपर्यंत सांगते की 16 जून 2024 पासून ते आजच्या तारखेपर्यंत वैभवने मला असं कधीच फील करून दिलेलं नाही. आपल्या वाईफला मदत केल्याने ना तिच्या मनातली तुमच्याबद्दलची रिस्पेक्ट खूप वाढते. मी वैभवला कधीच हर्ट करू शकत नाही, कारण का तो माझा खूप विचार करतो. खूप म्हणजे ही हे काम करणार आहे की नाही, हिला हे जमणार आहे की नाही, तो नोटीस करतो. नोटीस करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. मुलांनी नोटीस केलं पाहिजे आपल्या गर्लफ्रेंड्सला किंवा आपल्या वाईफला. कधी कधी बायका नाही सांगत की मला हे दुखते मला नाही होणार आहे, कारण का त्यांच्या डोक्यात ते फिट झालं असतं की हे मी नाही करणार तर कोण करणार आहे. हे माझ्या डोक्यात खूप पॉईंट्स आहेत वैभवला सांगण्यासारखे वैभवबद्दल, पण एखादा एक पॉईंट मी ऍड करते इथे. 2 पॉईंट म्हणू शकतो आपण. तो नेक्स्ट पॉइंट असा की तो माझ्यासोबत माझ्या बहिणीचा, माझ्या भावाचा, माझ्या मम्मी पप्पांचा खूप रिस्पेक्ट करतो. त्यांना कधीच तो कमी लेखत नाही किंवा त्यांना तो कधीच गृहीत सुद्धा धरत नाही की त्यांना आवडेल की नाही. रादर मी जेव्हा माझ्या मम्मी पप्पांशी भांडते तेव्हा मला घरी येऊन वैभव चांगलं समजवतो तासभर बसून की तू नाही केलं पाहिजे हे. त्यांचे माइंडसेट वेगळे आहे, त्यांचं एज वेगळं आहे, त्यांचा तुझ्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. सो तू हे नाही केलं पाहिजे. एखादी गोष्ट म्हणजे असं नाही की तुमचं जावयाला खूप जास्त मान रिस्पेक्ट असं वैभव अजिबात नाही. त्यांच्या जर माझ्या माहेरी वैभव गेला तर माझ्याहून जास्त लाड, माझ्याहून जास्त रिस्पेक्ट, माझ्याहून जास्त काळजी वैभवची घेतली जाते. कारण मम्मीने मला एक डायलॉग म्हटला होता की वैभव हा माझा चौथा मूल आहे, चौथा मुलगा, म्हणजे आम्ही 3 जण भावंड. वैभव हा माझा चौथा मुलगा आहे, त्याची मी तेवढी काळजी घेते.
आणि तेवढं त्याला ते येणं जाणं बसणं उठणं सगळं बघते मग मी. असं नाही की जावयासारखं मुलासारखं पुन्हा ट्रीट करते. त्यामुळे वैभव पण तिकडे अगदी त्यांचा होऊन राहतो. आणि मला त्याची ही गोष्ट खूप आवडते. तर प्रत्येक मुलाने गेल्या पाहिजेत. मुलगीच्या आई वडिलांना जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या मुलीसाठी. तुम्ही यासाठी काही करा नका करू, पण तिच्या आई वडिलांना जपणं, तिच्या मम्मी पप्पांना रिस्पेक्ट देणं खूप मॅटर करतं guys, खूप मॅटर. हा छोटासा पॉईंट होता, पण मला इथे टाकणं जरा महत्वाचं वाटलं. सेकंड पॉइंट आता असा आहे की कधी कधी ना लग्न झाल्यानंतर मुलीची किंवा मुलाची पर्सनल स्पेस नाही मिळत. ठीक आहे. सो वैभव ना माझी मला एक पर्सनल स्पेस देतो. सतत त्याच्यासोबत राहणं किंवा सतत प्रत्येक ऍक्टिव्हिटी आम्ही दोघांनीच केली पाहिजे किंवा सतत कामच केली पाहिजे, तिने सतत बाहेरच नाही, कधीच नाही. तो त्याच्या आम्ही दोघं ते खूप जास्त हे करतो, मानतो की आम्हा दोघांना आमची आमची एक वेगळी स्पेस दिली पाहिजे. कधी कधी काय होतं ना, आपल्या माइंडमध्ये काय चाललंय हे आपल्यालाही माहिती नसतं. त्याचा पूर्ण त्रागा, त्याचा पूर्ण राग आपल्या पार्टनरवर निघतो. सो त्यावेळेला ना कधी कधी स्वतःला एकटं पाडणं किंवा कधी कधी ती गोष्ट दुर्लक्ष करायला, टीव्ही बघणं, रील स्क्रोल करणं किंवा काहीतरी गोष्ट. माझी सवय आहे की मला ते चिडचिड झाली तर मी टीव्हीत घुसते, मी व्हिडिओ एडिट करते किंवा मी जेवण बनवते. माझी ही सवय. आणि ती वैभवला नोटीस झालंय की ही रागवली, ही तिचा मूड ऑफ मी व्हिडिओ एडिट करायला घेते. सो हे सगळ्या गोष्टी वैभवला नोटीस केल्या. त्यामुळे कधीच वैभव मला माझ्या स्पेसमध्ये येऊन मला नाही बोलत की सुना काय झालं, चल जाऊया आपण. कधीच नाही. तो जर मला नाही जायचंय आणि त्याला जायची इच्छा असेल ना, तर त्याची तो इच्छा तिथल्या इथे मारतो. तर मला असं नाही आवडत की ते स्वतःच्या इच्छा माराव्यात, पण तो माझ्यासाठी मारतो. कारण का सोनाची स्पेस तिला हवी, तरी दिली पाहिजे. माझ्यासोबत मी जबरदस्तीला का बाहेर घेऊन जाऊ? किंवा जर मला बाहेर जायचं असेल आणि जर वैभवला वाटते की नाही मला कंटाळा आला आणि मला गेम खेळायचं, मी त्याच्या रूम मध्ये जात सुद्धा नाही. गेमिंगसाठी जी रूम आहे जिथे आमची सगळी भावंडं राहतात, तिथे त्या रूम मध्ये मी एंटर सुद्धा करत नाही. तो एकदा आतमध्ये गेला की, तो गेम खेळायला लागला की माझं जेवण होऊन घर वगैरे आवरून जेवण झालेलं असतं. रात्रीचे कधी कधी खूप वेळ होतो, वैभवला कळत सुद्धा नाही की 10 वाजलेत, 11 वाजलेत. आम्ही जर आमचा नाश्ता फुल झालेला असेल तर आम्ही कधी कधी लेट सुद्धा जेवतो. सो कालचीच गोष्ट, वैभव आठवडाभर गेमिंग त्याला करायला मिळत नाही स्कूलमुळे, झोप खूप लवकर येते त्यामुळे. सो आज सुट्टी असल्याने तो काल जो 7 वाजता गेम खेळायला गेला होता, तो ऑलमोस्ट 11 वाजता बाहेर आलाय. आणि त्याला मी काहीच बोलले नाही की म्हणलं बरोबर भूक नाही लागली, लागली ना सोना, चल ना जेवूया, बस दॅट्स इट. त्याने त्याचा स्पेस एन्जॉय केलाय, त्याने त्याचं मन भरून गेम खेळलाय, झाला. आजचा दिवस तो पूर्ण माझ्यासोबत आहे. असं नाही की हा प्रत्येक वेळेला हा फोनच घेऊन बसतो, प्रत्येक वेळेला हा गेमच खेळतो. मुलांना त्यांच्या स्पेस असणं मॅटर करतं. मुलींनी त्यांची स्पेस त्यांना दिली पाहिजे. तसंच वैभवनेही मला माझी स्पेस देतो. मला आवडतं. जर टीव्ही मध्ये सुद्धा जर मला एखादी गोष्ट बघायची असेल आणि जर त्याला नसेल बघायची, मी त्याला कधीच इन्सिस्ट नाही करत की तू येऊन बघ, पण मला हे बघायचंय. वैभव कधीच जबरदस्ती मॅच लावत नाही. तो फोन मध्ये बघेल. एखादं त्याला सिरीज बघायची आहे ना, तो फोन मध्ये बघेल, पण तो कधीच माझ्या स्पेस मध्ये होऊन ते चॅनल चेंज करून दुसरं लावून बघत नाही. एखादा मूवी आम्ही डिसाईड केला की आम्हाला जर हा मूवी दोघांना एकत्र जाऊन बघायचा आहे, तर आम्ही लवकर लवकर जेवण आवरतो, सगळं छान सेटअप करतो, डीम लाईट वगैरे आम्ही टीव्ही बघत छान बसलेलो असतो. बट कधीच तो माझ्या स्पेसमध्ये येऊन माझे चॅनल चेंज करणं किंवा माझी सिरीज चेंज करणं असं कधीच नाही होत. मग काही असू दे, पण माझं ते सवय आहे की जर मी वैतागले, मी घर साफ करायला उठते किंवा काही, तो मला मदत करेल, पण माझ्या मध्ये मध्ये नाही येणार. असं नाही केलं पाहिजे तुम्ही. जस्ट लाईक मी गेमिंग करताना किंवा काही अभ्यास वगैरे करताना जसं सोना माझ्या ऍक्टिव्हिटीच्या मध्ये नाही. येत नाही, मला एकट्याला राहू देते, मला एन्जॉय करू देते, तसंच मीही तिला एन्जॉय करू देतो. तिची गोष्ट, तिच्या आवडीच्या गोष्टी तिला करू मला कधी कधी काही ना करू गप्प बसलेलं सुद्धा आवडतं. मी तशीच बसून असते, मी सदमाला सगळी बसून असते, पण मग वैभव तिथे मला डिस्टर्ब करायची की काय झालंय. हा, अगदीच जर काही गंभीर वाटत असेल की बापरे ही 2-3 तास झाला अशी का बसलीये, तर मग तो म्हणतो ना ओके जाऊया बाहेर पाणीपुरी खायची. मग तेव्हा मी नॉर्मल हा वैभव चल पाणीपुरी, That's it. एवढंच असतं. पण माझं असं म्हणणं, मुलींनो स्पेशली मुलांना त्यांची स्पेस द्या आणि मुलांनी सुद्धा मुलींची स्पेस दिली पाहिजे. अगदीच जर तिच्या तब्येतीवर असेल किंवा अगदीच तिच्या मेंटली जर खूप डिस्टर्ब असेल तर वेगळी गोष्ट आहे की तिच्या स्पेसमध्ये जाऊन तिला डिस्टर्ब करा की सोना ठीक आहे मला तू सांगू शकतेस काय झालंय तर. पण ते नोटीस होतं गाईज, जर मुलगी बाहेरून आली आहे म्हणजे तुमची वाईफ जर बाहेरून आली आहे, तिचं बिहेवियर चेंज वाटतंय की ही आता करते चिडचिड करते म्हणजे काहीतरी तिचं बाहेर बी नसलंय, सो थोडी ट्रिकीली तिला विचारून तिच्याकडून सगळं काढून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. पण तिचं ती माइंड शांत करायचं कुठल्या तरी गोष्टीत ती गुंतली आहे ना, तर तिला गुंतू द्या, नका डिस्टर्ब करू. काय हे काय करतेस तू टाइमपास, हे नका बोलू, त्या गोष्टीला टाइमपास नका बोलू.
ती गोष्ट त्या मुलीसाठी खूप मॅटर करते. कधी कधी अशा वेळेला तिचा पर्सनल स्पेस देणं इज बेटर, बट देन कधी कधी जर एखादी गोष्ट सिरियस काही वाटत असेल तर तुम्ही मुद्दाम जाऊन त्यांना विचारा की नेमकं काय झालं. हा अगदीच काही नाही रे, चिल नाही, मी असं म्हणतो तर निघून जा, जास्त वेळ थांबू नका, पण द्या. म्हणजे आणि मुलींच्या पर्सनल स्पेसची अशी एक डेफिनेशन नसते त्या कुठल्याही गोष्टीत त्यांची पर्सनल स्पेस शोधतात. ऍज पर माझ्यावरचं ऑब्झर्वेशन बघते मी, कशातही मी माझा पर्सनल स्पेस शोधून घेते. तर मुलांचं कसं युजली स्क्रोलिंग करणं, रिडिंग करणं, गेमिंग करणं, पबजी खेळणं, कॉलवर बोलणं, ह्याच्यावर. वैभव ह्याच्यात फक्त 2 गोष्टी करतो, एक तर गेमिंग करतो, या तर रिडिंग करतो, ह्या 2च गोष्टी करतो. त्याला सिरीज बघणं खूप आवडतं, त्याच्या सगळ्या सिरीज हॉलिवूडच्या असल्यामुळे मी त्याच्यात भांगडीत पडत नाही. मला खूप कमी हॉलिवूडच्या सिरीज आवडतात, त्यात मी त्याच्यात बघते. अदरवाईज तो इंग्लिश त्याच्यात तो बघत बसलेला असतो, मी टीव्ही बघत बसलेली असते. सो हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरला त्यांची पर्सनल स्पेस दिली पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे मुलांमध्ये ग्रीन फ्लॅग आहे की नाही हे शोधणं म्हणजे फक्त तो गिफ्ट देतो, तुम्हाला वेळच्या वेळ कॉल करतो, तुम्हाला फिरायला घेऊन जातो, ह्या गोष्टी नका करत बसू, ह्या गोष्टी खूप इमॅच्युअर आहेत. आणि ह्या जर तुम्हाला जर वाटतंय की सतत माझ्याशी कॉलवर बोलत राहणं किंवा सतत माझ्याशी टेक्स्टवर बोलत राहणं किंवा सतत त्यांनी मला भेटलं पाहिजे, सतत मला गिफ्ट दिले पाहिजेत, ते जर तुम्हाला वाटत की हा ग्रीन फ्लॅग आहे तर नाही गाईज. कधी कधी मुलं मनात नसता सुद्धा त्या गोष्टी करतात, मग त्या गोष्टीचा काही यूज होत नाही. ह्या जे काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले थोडीफार नोटीस करा, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलामध्ये जर असतील तर तो मुलगा खरंच ग्रीन फ्लॅग आहे, ग्रीन फॉरेस्ट आहे. प्रत्येक मुलीची डेफिनेशन वेगळी आहे ग्रीन फॉरेस्ट किंवा ग्रीन फ्लॅगची. माझ्या ज्या डेफिनेशन्स होत्या, माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू होता तो मी सांगितलं तुम्हाला, कारण माझ्यासाठी हे सगळ्या क्वालिटीज एका मुलामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. मी माझ्या भावाला सुद्धा सांगते, माझा भाऊ पण अवली आहे, म्हणजे खूप गेम वगैरे खेळत बसतो, पण ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला तो मम्मीला पीठ सुद्धा मळून देतो, त्यावेळेला तो मम्मीला भांडी सुद्धा घासून देतो. सो या सगळ्या गोष्टी डिफरन्शिएट न करता दोघांनी म्हणून एकत्र केल्यानं तर खूप मॅटर करतात. आणि येस, आमच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर आमच्याकडून अजून काही हवं असेल तर नक्की सांगा. जर बोर झाला असेल तर आय एम सो सॉरी. इथपर्यंत आलाच आहात तर नक्की शेअर, सबस्क्राईब करा आणि आणि लाईक जर करा. तुमच्या काही एक्सपिरियन्सेस असतील अशा ग्रीन तर फ्लॅग नक्की मला बद्दल सांगा, त्या मी नेक्स्ट टाइम माझ्या पॅटर्नमध्ये क्वालिटीज आहेत की नाही त्या नोटीस करून त्याही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. व्हिडिओला पण कमेंट करा किंवा पर्सनली डीएम येस, डीएम करा. मला युजली मी नोटीस केलं की मला कमेंट्स नाही येत, मला डीएम खूप पर्सनल डीएम येतात की ताई तुम्ही विचार करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आजच्यासाठी एवढंच, आणि थँक्यू सो मच तुम्ही मला इथपर्यंत साथ दिलीत आणि इथपर्यंत व्हिडिओ सुद्धा माझा कम्प्लीट बघितला आहात. आय होप तुम्ही आमच्यासोबत असेच पुढे राहा. अँड थँक यू फॉर कन्सिडरिंग मी ॲज अ ग्रीन फ्लॅग. तो ग्रीन फ्लॅग आहे आणि तो ग्रीन फ्लॅग राहणार आहे. 2 वर्ष झाली मला खूप जणांनी टोमणे मारलेत माहितीये का, की नव्या नवरीचे 9 दिवस किंवा नवीन नवलाई आहे, 6 महिने जाऊ देत, वर्ष जाऊ देत. गाईज 2 दिवसात मला 2 वर्ष होत आहेत आणि माझा नवरा आहे तसा आहे, मी सुद्धा आहे तशीच आहे. काहीही बदल झालेला नाहीये. हे तुम्ही त्याला पर्सनली सुद्धा विचारू शकता जेव्हाही भेटेल तेव्हा. आम्ही दोघांमध्ये काहीच बदल नाही झाले. जर अगदीच बदल झाले तर आमच्या आवडीनिवडींमध्ये, नाहीतर काहीच. सो चेंज व्हावं लागतं, डेव्हलप व्हावं लागतं, Yes, ग्रो yes, व्हावं yes. लागतं. सो त्याच्या राहणीमानामध्ये थोडाफार बदल आलाय, माझ्या राहणीमानात थोडा बदल असेल, पण आमच्या स्वभावांमध्ये आम्हाला बदल करायची कधी वेळ नाही आली. मी जशी आहे त्यांनी मला ते एक्सेप्ट केलंय, तो जसा आहे तसं मीही त्याला एक्सेप्ट केलंय. काही गोष्टी आहेत ज्या त्याच्यासाठी चांगल्या नाहीये ते मी सांगते की तुम्ही नको करूस. काही गोष्टी आम्ही एकमेकांना ज्या चांगल्या आहेत त्याच बदलायला लावतो. माझ्यासाठी जर ह्याचा स्वभाव एखादा बदलला पाहिजे तर मी त्याला कधीच करायला लावत नाही, कारण का तो जसा आहे तसा मला खूप आवडतो, मी जशी आहे तसं त्याला खूप आवडतो. आपल्या काही बोलणं संपणार नाहीये, खूप पॉइंट्स अजून बाकी आहेत. हा खूप मोठा व्हिडिओ होता, सो मी नक्की सो मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचे बाकीचे पॉइंट सांगेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की डीएम करा आणि कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.